वाचतो आणि त्याचा अर्थ आपल्याला समजलाच नाही, मग त्या पोथी वाचून आपल्याला काही उपयोग होईल का? अर्थाविना पोथी वाचोनी काय? किंवा त्यानंतर महाराज वर्णन करतात की कुंकाव म्हणे ठाव म्हणे मी आहे व कुंकाव नाही ठाव म्हणे मी आहे व. समजा कुंकू लावलेले नाही आणि आपण समजा तिसरी म्हणत असेल की मी आहे होय, आपण मान्य करेल का? मग माझा भगवंत तो मान्य कसं काय करेल जर तुमच्या पोटामध्ये भक्ती तुम्ही करताय आणि तुमच्या पोटामध्ये त्याच्याविषयी भावच नसेल, प्रेमच नसेल. आपण सुंदर कपडे वस्त्र परिधान करून भगवंताच्या द्वारामध्ये जातोय, नवीन वस्त्र घालतोय आणि त्या ठिकाणी जाऊन अहंकार आणि गर्व ते दोन्ही सोबत घेऊन जर भगवंतासमोर गेलो तर त्या भक्तीला काही किंमत आहे का? ती भक्ती देवाला आवडेल का? नाही आवडणार. म्हणून भक्ती करताना कशी करायची आहे? अहंकार विरहित करायची आहे. कारण हा संसार इतका बेकार आहे की त्या मायेमध्ये जर आपण गुंतवणूक राहिलो तर कधी तो काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल याची शाश्वती आपल्यालाही देता येणार नाही. कधी तो घेऊन जाईल सांगू शकत नाही. त्यामुळे काय करा? नको 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 मना गुंतू माया जाळी. दादा नको 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 मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी. काय म्हणतात महाराज? काळ आला जवळी. काय? ग्रासावया. काळ कधी येईल आणि घेऊन जाईल माहिती नाही. मग काय करा? ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. नरासाद अक्षर जन्माला आला संसार. आला संसार. आला संसार. आला संसार. या संसारा पायी. या संसारा पायी. या संसारा पायी. काय म्हणतायत महाराज? काय म्हणतायत? ऐक मानवा भाई. काय कर? तू राम नाम घे. आणि त्यानंतर काय म्हणतात? घे घे घे. काय घे? हरी नाम घे. आणि काय कर? माया हात लावून कुठे? नशिबाला. आपण बऱ्याच वेळा बघतो की लोक नशिबाला हात लावून काय करतात? रडत बसतात. संसारामध्ये किती रडलो तरी रडणे थांबेल का? रडण्याचे डोळ्याचे अश्रू जरी संपले तरी दुःख थांबणार नाही. म्हणून काय कर? घे 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 हरिनाम घे. माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण चढाई राहिला. संसारा पायी. या संसारा पायी. या संसारा पायी. या संसारा पायी. तू म्हणशील पैसा हडका. या संपत्तीसाठी आपण आयुष्य घालवतो ना आयुष्य. त्याला महाराज काय म्हणतात? तू म्हणशील पैसा हडका. हा इथेच राहील सडका. काय म्हणलं? पैसा सडत जरी नसला तरी तो सडल्यासारखाच आहे. कारण जेवढे स्मरण येतं तेवढे तो काम येतो का? म्हणून काय म्हटलंय? तू म्हणशील पैसा हडका. हा इथेच राहील सडका. हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. काय म्हणले महाराज? आपल्या घरात चांगली
म्हणशील बायका चोर, ही तुझ्या मागची चोर, ही तुझ्या मागची चोर. त्यानंतर पुन्हा महाराज वर्णन करतायत. गे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण तुकडा येणार. संसारा पायी, या संसारा पायी, तू म्हणशील घरदार, घरदार आपण बंगला बांधतो, बांधतो ना. तू म्हणशील घरदार, आणि ते घर काय आपण ज्यावेळेस मरतो त्यावेळेस आपण त्या घरामध्ये जाळलं जातो का. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. ज्यावेळेस मोठा माणूस जरी मरला तरी कुठे जाळला जातो. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकडे महाराज वर्णन करतात. म्हणे तुकड्या घोडे हाती, म्हणे तुकड्या घोडे हाती, या क्षणात होईल माती, या क्षणात होईल माती. रावण पेला लंका जळाली, अशीच होईल गती. काय तुकडे महाराज म्हणतात हत्ती असला, घोडे असते, नवे नवे रावण होता, त्याची लंका कशाची होती, सोन्याची सोन्याची, आणि त्याची जळाली. आणि भगवंताची द्वारका तीही सोन्याची होती आणि तीही बुडाली. आपली घरं तर सिमेंटची आहेत, आपली कुठेच राहणार नाही. मग तुम्ही याच्यावर गर्व कशाला करताय. मग काय करा, हरिनाम घ्या. कसं घ्या, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण तुकडा येणार. संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. हात लावून नशिबाला कारण तुकडा येणार. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आपण कितीही दिवस या संसारामध्ये रडत राहिलो तरी काय होईल, भगवंताची प्राप्ती आपल्याला मिळणार नाही. नवे नवे हा संसार सुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणून काय करा, तर भगवंताचं नामस्मरण करा. एक दिवस असंच झालं, शेषनारायण जे होते माहितीत ना, शेषनारायण, त्यांना रोग झाला. आणि त्यांना रोग झाल्यानंतर देवाचे डॉक्टर कोण, अश्विनी कुमार, त्यांना बोलवण्यात आलं. आणि त्यांना ज्यावेळेस बोलवण्यात आलं, नाडी परीक्षण केली. आता शेषनारायण म्हणल्यावर सापाचं नाडी परीक्षण, कदाचित त्यांचं शेपूट वगैरे पकडून नाडी परीक्षण केलं असेल. नाडी परीक्षण झाल्यानंतर समजलं की त्यांच्या पोटामध्ये असंख्य वेदना होत होत्या. औषध लिहून दिलं, औषध आणलं, पाजलं ही औषध. आणि जे डॉक्टर होते अश्विनी कुमार ते निघून गेले. मात्र औषध पेलं तरीही त्यांना गुण आला नव्हता. आता त्याचं कारण काय, मग पुन्हा अश्विनी कुमारांना बोलवण्यात आलं. त्यांना सांगितलं की असं असं औषध केलं तरी यांना अजिबात काही झालंय, गुण आलेला नाही. मग आता काय करायचं. मग अश्विनी कुमारांनी सांगितलं, आता मी पुन्हा औषध बनवतो आणि माझ्या समोर काय करतो, प्यायला देतो. आणि ज्यावेळेस औषध बनवलं, प्यायला दिलं, त्यावेळेस त्यांनी पाहिलं, ज्यावेळेस शेष नारायण जे होते, शेष होते, ते काय करत होते, औषध पिताना त्यांच्या डोळ्यामधून काय येतं, विष बाहेर येतं. आणि ते विष काय होतं, त्या औषधामध्ये पडत होतं. त्या औषधामध्ये पडल्यानंतर काय व्हायचं, त्या औषधाचं जे रूप आहे ते कशात बदलायचं, विषात. मग आता पोटाची वेदना थांबेल का, मर्म कळलं. काय मर्म, मर्म कळलं. अश्विनी कुमारांनी काय केलं, मग शेषनारायणाचे डोळे बांधायचं ठरवलं. आता शेषनारायणाला फणे किती असतात, 1000. 1000 फड्यांना डोळे किती असतात, 2 डोळे. मग किती झाले, 2000. ते 2000 डोळे बांधले गेले. आणि त्यानंतर औषध दिलं. त्यानंतर काय केलं, औषध दिलं. आणि मग काय केलं, काय झालं, फरक पडला. मी शेषनारायणाचं सांगत, मी काय सांगते, भक्ती आणि नामस्मरणाचं. मग आपल्यालाही संत मार्गदर्शन करतात. काय, ब्रह्मरस घे